ओम सूर्याय नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर उद्या 11 जानेवारी 2026 पौष महिन्यातील चौथा रविवार आलेला आहे. तर आता बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की अगोदर 3 रविवारी आम्हाला पूजा करता आली नाही, तर मग चौथ्या रविवारी पूजा करावी का? तर तसं काही नाही. आपल्याला जेवढे रविवार जमतील करायला त्या रविवारी आपण ही पूजा मान्य करू शकतो. आता काही कारणास्तव काही महिलांना नाही जमलेली, काही पिरियड्स असतात किंवा सुतक आलेलं असतं किंवा मग बाहेरगावी गेलेलं असेल, तर मग आपल्याला हे करता येत नाही. पण आता उद्याचा जो चौथा रविवार आलेला आहे, तर त्या रविवारी जर तुम्हाला तशी काहीच अडचण नसेल तर तुम्ही ही पूजा मान्य करू शकता. या पूजेला असं काही नाही की म्हणजे 4 रविवार 5 रविवार पूजा मान्य केली पाहिजे किंवा त्याचं उद्यापन करावं लागतं, असं काही नाही. आपल्याला यथाशक्ती आपल्याला जमल तेवढे रविवार आपण ही पूजा मान्य करू शकतो. किंवा मग उपवास करायचा असेल तर तोही करू शकतो. सूर्यनारायणचं उपवास हे आपल्याला चांगलं आरोग्यप्राप्तीसाठी केले जातात किंवा आपल्या नोकरी व्यवसायाविषयी काही अडचण येत असेल तर त्याच्यासाठी हे सूर्यनारायणचं उपवास केले जातात. तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही चौथ्या रविवारी ही पूजा मांडणीही करू शकता. अगदी सोपी अशी पूजा मांडणी आहे, झटपट होते, जास्त काही वेळही लागत नाही. आणि उपवास करायचा असेल तर तोही करू शकता. उपवासाचं काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे असतात. किंवा मग तुम्हाला उपवास किंवा पूजा करणं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त हे जल आहे ना, ते जल जर सूर्यदेवांना अर्पण केलं तरीही तुम्हाला त्याचा भरपूर असा लाभ होतो. तसं तरी आपण रोजच सूर्यदेवांना जल हे अर्पण केलं पाहिजे, पण आताच्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांना हे शक्य होत नाही. म्हणून आपल्याला पौष महिन्यामध्ये जे काही सेवा जमल सूर्यनारायणाची तेवढी आपण करू शकतो. रोज जरी जल अर्पण केलं तरीही चालतं. आता असं काही फक्त जल अर्पण करायचं असेल तर जास्त काही वेळही लागत नाही. अगदी मला वाटतं एक 5 मिनिटाच्या आतमध्ये हे जल अर्पण करून होतं. तर आपण जरी एकदा सवय लावली ना आपल्याला हे रोज जल अर्पण करायचं, सकाळी आपली अंघोळ आवरून झाली की पहिल्यांदा जर आपण हे जल अर्पण केलं तरीही चालतं. सकाळच्या वेळेमध्ये जर जास्तीत जास्त 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही हे जल अर्पण करू शकता. पण कमीत कमी पौष महिन्यामध्ये तरी रविवारचं सकाळी ज्यावेळी सूर्यदेवांचं आगमन होतं त्यावेळी जल अर्पण करावं. किंवा काही कारणामुळे जर तुम्हाला लेट होत असेल तर तुम्ही एक 9 ते 10 वाजेपर्यंतही करू शकता. साक्षात जर आपल्याला कोणत्या देवतांचे रोज दर्शन होत असेल तर ते सूर्यदेवतांचे दर्शन होत असते. त्यामुळं आपल्याला जर हे रोज करता आले, जल अर्पण करता आले तर रोज आपण आवर्जून करू शकतो. पण सूर्यदेवतांच्या उपासनेसाठी पौष महिना हा विशेष महिना मानला जातो. तर या महिन्यामध्येही आपण म्हणजे आपल्याला जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा आपण हे करू शकतो. तुम्ही जर पूजा मांडणी करणार असेल तर पूजा मांडणी ही आपल्याला घराबाहेर जिथं तुळशी वृंदावन असतं ना, तर तिथं करायची असते ही पूजा मांडणी. पण तुम्हाला जर तिथे जागा नसेल बाल्कनीमध्ये किंवा तुळशीच्या बाजूला, तर तुम्ही काय करू शकता, ही पूजा मांडणी तुम्ही देवघराच्या बाजूलाही करू शकता. किंवा पण बाहेर जर जमत असेल तर आवर्जून बाहेरच करायची, ते की सूर्यदेवतांची किरणे येतात अशा ठिकाणी. आणि ही पूजा मांडणी आपल्याला सूर्यदेवतांचं आगमन होण्या अगोदर करून घ्यायची आहे. आणि सूर्यदेवतांचं आगमन झालं की आपण पूजेला सुरुवात करायची, म्हणजे बाकी पूजेला सुरुवात करायची. तर पाट घेतला होता, पाटाखाली स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती ना लाल कापड अंथरून घ्यायचं. लाल अंतरावर सूर्यदेवांना लाल कलर जास्त प्रिय आहे. तर अगोदर दिवा लावून घ्यायचा, दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा. नंतर एक विडा खाऊची 2 पानं ठेवली होती, त्याच्यावरती गणपती बाप्पा स्वरूप मूर्ती असेल मूर्ती घ्या, मूर्ती नसेल तर गणपती बाप्पा स्वरूप सुपारी घेतली तरीही चालते. तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं, गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता काही ठिकाणी श्रीकृष्णांची पण इथं मूर्ती स्थापना केली जाते, पण आपण फक्त गणपती बाप्पांची ठेवली तरीही चालते किंवा श्रीकृष्णांची ठेवली तरीही चालते. बाकी आपली अगोदर देवपूजा, घरातली जी देवपूजा आहे तर ती अगोदर करून घ्यायची आणि नंतर मग सूर्यनारायणाची पूजा करायला घ्यायची. तर एका बाजूला ना आपल्याला गोपद्म काढायचे असतात आणि एका बाजूला सूर्यनारायणच्या पत्नी रानूबाई, तर त्यांचीही प्रतिमा काढून घ्यायची असते आपल्याला. पूजेमध्ये आपल्याला एक विडा ठेवायचा असतो, तर खाऊची 2 पानं घ्यायची, त्याच्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी बदाम असं ठेवून द्यायचं. विड्यालाही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घ्यायचं. नंतर जे आपण गौपद्म काढलेले आहेत तर त्या गौपद्मांना हळदी कुंकू अक्षदा आणि तीळ पण वाहिले जातात, तर तेही वाहून घ्यायचे. सूर्यदेवतांना पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा, लाल फूल असेल तर लाल फूल वाहून घ्या.
तीळ आहे तर तेही अर्पण करा. नंतर जे आपण रानूबाईंचं प्रतीक काढलेलं आहे तर त्यांनाही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल असं वाहून घ्यायचं आहे. तर काही फळं असतील, काही भाज्या असतील, म्हणजे आता जे काही आपल्या शेतामध्ये आलेलं असतं तर ते सर्व आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो. तिळगुळाचा सर्वात मोठा मान असतो तर तिळगुळाचा नैवेद्य दाखवू शकता. आता काही ठिकाणी डाळ खिचडी, मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ घालून खिचडी तयार केली जाते तर त्याचाही नैवेद्य दाखवतात. तर आता हे जेल तयार करून घेतलं होतं. आता स्वच्छ असं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा लाल फूल घालून घ्यायचं आणि थोडंसं तीळ घालायचं आणि नैवेद्यासाठी गूळ घालायचा. आणि हे जल आहे, ज्यावेळी सूर्यदेवांचं आगमन होतं ना त्यावेळी हे जल आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. तर जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणायचा, किंवा मग तुम्ही सूर्यदेवतांची नावं घेतली तरीही चालतात. ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम अकाराय नमः, ओम रवे नमः, ओम भानवे नमः, ओम पुष्णे नमः, ओम मर्चे नमः, ओम सवित्रे नमः, ओम भास्कराय नमः असं म्हणत जरी तुम्ही जलार्पण केलं तरीही चालतं. किंवा मग तुम्ही तुम्हाला जर हे अवघड पडत असेल तर तुम्ही ओम सूर्याय नमः असा साधा सोपा मंत्र म्हणत सूर्यदेवांना नमस्कार करायचा. नंतर सूर्यदेवांना आपल्याला जी पूजा मांडणी केलेली आहे तिथंही ओवाळून, धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं. आपण ज्यावेळी कापूर प्रज्वलित करतो तर त्याच्यामध्येही थोड्याशा अक्षदा तीळ घालायचं असतात. तर ते घालून सूर्यदेवतांना जी प्रतिमा काढलेली आहे त्यांनाही ओवाळून घ्यायचं. आणि सूर्यदेवतांचं आगमन झालं की आपण हे जल अर्पण केलं तर त्यांनाही आपण कापूर लावून ओवाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तीळ घालून. सूर्यदेवतांना जल अर्पण करून झालं की आपल्या स्वतःभोवतीच आपण प्रदक्षिणा घालायची, 1 किंवा 3 प्रदक्षिणा घालू शकता आणि सूर्यदेवतांना प्रार्थना करायची. घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आरोग्यासाठी सूर्यदेवतांकडे प्रार्थना करायची. आरोग्याचे देवता हे सूर्यदेवता आहेत तर त्यांच्याकडे आपण प्रार्थना करून घ्यायची. सूर्यदेवतांची उपासना करण्यामागचं अजून एक कारण म्हणजे सूर्याच्या किरणातून आपल्याला विटॅमिन डी भरपूर प्रमाणात भेटत असतं आणि या पूजेच्या निमित्ताने आपण सूर्याच्या किरणामध्ये येतो, त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप मोठा फायदा होतो. शारीरिक आजार दूर होतात, हाही त्याच्यामागचा एक हेतू असतो. त्यामुळं बाकी काही नाही करता आले तरी हे जल तरी आपण एक 5 मिनिट सूर्यदेवतांच्या समोर उभा राहून जल अर्पण केलं तरीही चालतं. काही लाल फळं असतील जसं की ॲपल, डाळिंब, हेही लाल फळं आपण सूर्यदेवतांना अर्पण करू शकतो. आता बघा शेतामध्ये हरभरा, शेंगा, गाजर, बोरं हे आलेले असतात तर याचाही नैवेद्य सूर्यदेवतांना दाखवला जातो. आता तुमच्याकडे जे काही भेटत असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. किंवा नंतर डाळ खिचडी बनवली जाते तर डाळ खिचडीचाही नैवेद्य दाखवला तरीही चालतो. तर अशा पद्धतीने अगदी साधी आणि सोपी अशी तुम्ही सूर्यदेवतांची पूजा करू शकता, जलार्पण करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम सूर्याय नमः.